आग रत्नाजार की जतना केली आग रत्नाजार की जतना केली। महिला मंडळ हे गाणं जर तुम्ही मनापासून ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमच्या माहेरचं ध्यान होईल। म्हणून तुम्ही जर गाणं मनापासून ऐकलं ना तर सगळे रडतील इथं बसलेले। आईबाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात पण एक ना एक दिवस त्या लेकीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं। पतावा काय होतं ते सांगतो। आग रत्नाजार की जतना केली आणि जेव्हा ती लेक तिच्या सासरी नांदायला जाते तेव्हा आईबाप रडत रडत त्या लेकीला बघतात आणि म्हणतात आग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली। आग रत्नासारखी जतना केली रत्नासारखी जतना केली। आणि जेव्हा पोटचा गोळा सोडून जातो तेव्हा काय दुःख होतं फक्त आई बापालाच माहीत असतं। म्हणून आई बाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात आग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली। बघा त्या आईचं आणि लेकीचं नातं कसं असतं बघा। माय लेकी भांडतात पण लगेच गोड होतात असं गोड माय लेकीचं नातं असतं। पण ती आई त्या लेकीच्या पदराला धरून रडते आणि आई त्या लेकीला काय म्हणते ती माझी आई रडती पदराला धरून ती माझी आई रडती पदराला धरून आणि रडत रडत त्या लेकीला म्हणती आग माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली। माझी आई रडती पदराला धरून माझी आई रडती पदराला धरून आणि रडत रडत त्या लेकीला म्हणती की बाये स्वतःची काळजी घे असं म्हणून त्या लेकीला वाट लावते आणि आई त्या लेकीला म्हणती आग माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली। ला 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 हे कडवं ऐकलं ना तर प्रत्येक लेकीच्या डोळ्यात पाणी येईल। कारण का माहितीये का लेक म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो आणि सगळ्यात जास्त दुःख बापाला झालेलं असतं। बाप सगळं लग्न कार्य पार पाडतो पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही। बाप गपचूप रडत असतो। कुठे तो माझा बाप रडतो
मंडप धरुड तो माझा बाप रडतो मंडप धरुड आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बाप लेकीला रडत रडत जीवाशी लावतो आणि म्हणतो की माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून पण तसंच त्या रडूच येतं मला माहिती आहे गाणं मी लय कार्यक्रम केले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं मला माहिती आहे पण तो बाप रडत रडत त्या जावयाला पण काय सांगतो बाप जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा पोरीला बाबाई बुवा जीव लावा पोरीला जावई बुवा हो जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा पोरीला जावई बुवा जीव लावा पोरीला जावई बुवा असा बाप त्या जावयाला पण सांगतो कारण माझा काळजाचा तुकडा मला आज सोडून झाला आज तुम्हाला सोपवलेला म्हणून बाप रडत रडत म्हणतो माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून चिमणी माझी उडून गेली हो. चिमणी माझी उडून गेली आणि भावा बहिणीचं तर जरा पटत नाही बघा भाऊ बहीण सारखे भांडत असतात पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो तो माझा दादा रडतो गळ्यात पडून तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून आणि रडत रडत त्या बहिणीला काय म्हणतो भाऊ अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझा दादा रडतो गळ्यात पडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो की तायडे मी काय आता तुला भांडायला नाही असं म्हणून त्या बहिणीला तो भाऊ म्हणतो माझी लाडाची तायडी मला चालली सोडून लाडाची तायडी मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली पण लेकीचा जन्म काही सोपा नाही बरं मी आधीच सांगितलं होतं कारण आई बाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात पण एक दिवस लग्न होऊन तिला तिच्या सासरी जावंच लागतं म्हणून काय सांगायचंय आहो ज्याची होती त्यानं जाणेली ज्याची होती त्यानं जाणेली आणि शेवटी आईबाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात आम्ही लावलेली माया आज वायाला गेली लावलेली माया आज वायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली पती लेक जेव्हा सासरी नांदायला जाते आणि सासरी नांदायला गेलो तिला माहेरचं ध्यान होतं तेव्हा ती अंबाबाईला काय म्हणती अग सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला